अवधूत वाघजी, दुसरा प्रश्न त्यांनी जो केलेला आहे, अशा प्रकारच्या सक्ती करून कुठल्या तरी एका समाजाला एका पॉकेटला खुश करायचं ही निवडणुकीसाठीची सत्ताधाऱ्यांची स्ट्रॅटेजी असा आरोप करतात ते. मला मुद्दा मांडायचा आहे तो असा आहे की जर त्या महानगरपालिकेला वाटत असेल की एखाद्या समाजाला समाजाच्या भावना दुखवत असतील तर किंवा त्याच्यासाठी आपल्याला काही करायचं असेल तर त्यांनी त्याचे स्थानिक कत्तलखाने बंद ठेवावेत ना. जे प्रायव्हेटली त्या एखादा मनुष्य कोंबडीचा व्यापार करतो आणि त्याचं कोंबडीचं दुकान आहे त्याचा आणखीन त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा काय संबंध येतो. म्युन्सिपल कॉर्पोरेशनने त्याच्यावर का सक्ती करावी की तू त्या दिवशी कोंबडी विकू नकोस म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या दिलेल्या संविधानाने दिलेल्या दायऱ्यामध्ये राहणं योग्य आहे. आपल्याला शक्ती दिली म्हणून त्या शक्तीचा उपयोग जर आपण सक्तीमध्ये करायला लागलो तर सक्ती कोणालाही मान्य होणार नाही. रुपेशजी, तुम्ही मगाशी म्हणालात सक्ती केली पाहिजे चांगल्या गोष्टींची. रुपेशजी, काही वर्षापूर्वीच कोविड झालं, कोविडच्या लशीची सुद्धा आपण सक्ती करू शकलो नाही. एका समाजाने त्याला ऑब्जेक्शन घेतलं आणि एका समाजाने कोविडची लस टोचून घेण्यापासून आपल्याला रोखलं. ते म्हणाले आम्ही कुठच्याही परिस्थितीमध्ये कोविडची लस घेणार नाही. आपण त्यांना सक्ती करू शकलो नाही. या देशामध्ये लोकशाही मधून दिलेल्या अधिकारांचा एवढा प्रचंड फायदा काही लोक घेतात. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. मी थोडंसं थांबवते तुम्हाला. एक एक्सपोस्ट आले, एक इंटरेस्टिंग एक्सपोस्ट आहे. स्वास्थ्यासाठी पुढे जावं ही अपेक्षा आहे.